नमस्कार. जय महाराष्ट्र. महत्वाची बातमी थेट दिल्लीमधून. उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठं पद, तर इंडिया आघाडीचा मोठा निर्णय. शरद पवार सहमत. मातोश्रीवरती सगळ्यात मोठी जल्लोषाची तयारी. मित्रांनो, काय आहे बातमी जाणून घेऊया. महत्वाची अपडेट सामान्य शिवसैनिकांसाठी आणि राज्यातील तमाम गडबड निष्ठावान शिवसैनिकांना अतिशय मोठा आनंद देणारी बातमी. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रासह देशभरामध्ये ददरा होता. तशाच प्रकारे संयमी नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसू लागलंय. या निर्णयामागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची महत्वाची भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे. इंडियाला राष्ट्रीय स्तरावरती अधिक बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रात मजबूत संदेश देण्यासाठी हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचं राजकीयमध्ये बोलले जात आहे. दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची एंट्री ही भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी ठरू शकते. देशातील विविध पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया अलायन्समध्ये विविध पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रभावी लढा देण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीमध्ये महत्त्वाचे नेते आणि पक्ष सहभागी आहेत. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठी भूमिका देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचं सांगितले जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीच्या समन्वय समितीत किंवा राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदांवरती ठाकरेंची नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर महाराष्ट्रातील राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणात देखील ठाकरेंचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शरद पवारांची भूमिका निर्णायक. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. पवार हे देशातील अनुभवी राजकारणी मानले जातात आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते गुरु देखील मानले जातात. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना पुढे राष्ट्रीय पातळीवर आणणं इंडिया आघाडीसाठी फायदेशीर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन पूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. त्या अनुभवाच्या आधारावर ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर पुढे आणण्याचा विचार असं म्हटले जाते. मातोश्रीवरती उत्साहाचं वातावरण असल्याने ही चर्चा बाहेर येताच मुंबईतील मातोश्री येथे शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केल्याचं दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निर्णय अभिमानाचा वाटतोय. शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळते. ठाकरे दिल्लीत जाणार, शिवसेनेचा आवाज घुमणार अशा घोषणा देत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये असा विश्वास आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आवाज आता दिल्लीच्या राजकारणातही ऐकू येईल. उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये मोठं पद मिळालं तर शिवसेनेच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये फूट भरल्यामुळे राजकीय समीकरणं बदलले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट सत्तेमध्ये आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना विरोधी पक्षात आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती ठाकरेंना मिळणारी जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रतिमेला बळ देणारी ठरू शकते. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला तर तो केवळ एक पदवाटपाचा निर्णय राहणार नाही, तर त्यामागे मोठा राजकीय संदेश असेल. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. येथे मजबूत नेतृत्व उभा करून राष्ट्रीय पदरीवरती विरोधी पक्षांची ताकद उभारण्याचा प्रयत्न आघाडी करू शकते. त्यासाठी उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावरती पुढे आणणं ही एक रणनीती असू शकते. म्हणूनच या चर्चेमुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात. महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच सत्ता संघर्ष तीव्र आहे. जर ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावरती मोठी भूमिका आली तर त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावरती होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या विषयावरती जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला म्हणून मातोश्रीवरती आता जल्लोषाचं वातावरण सुरू झाले. शिवसैनिकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सगळ्यात मोठे प्रमुख, दिल्लीत देखील त्यांना सगळ्यात मोठी भूमिका मिळावी अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये अधिक एकजूट निर्माण होऊ शकते. तसेच विरोधी पक्षांच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय समीकरणं 100% बदलतील अशी शक्यता आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करणार का, हे आता येणारा काळ ठरवेल. मग सध्याची स्थिती पाहता भाजपाला भाजपच्या धडकी असून देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला एकमेव विरोधी करून नेता दिल्ली देतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना घाबरून भाजप आता अस्वस्थ झाल्याची चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागली होती. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा सामान्य जनतेसाठी सगळ्यात मोठा निर्णय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय. रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय. आता रेशनवरती 12 वस्तूंसह मिळणार 6,000 रुपये पर महिना. दर महिन्याला मिळणार वस्तू आणि पैसे. राज्यातील जनतेसाठी सर्वात मोठे लॉटरी. बातमी जाणून घेऊया राज्यातील सगळ्यांच्या कामाची. नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यातील लाखो रेशन धारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे आता रेशन कार्ड धारकांना फक्त धान्यच नाही तर तब्बल 12 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत आणि त्यासोबतच काही पात्र कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिकही दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे. वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि घर खर्चाचा वाढलेला बोजा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिलाय. बघूया या वस्तू कोणाला, कधी आणि कुठे मिळणार. रेशन कार्डवर मिळणार 12 वस्तू. आतापर्यंत रेशन कार्डवरती प्रामुख्याने तांदूळ, गहू आणि साखर या काही मोजक्या वस्तू होत्या. आता मात्र नव्यानुसार नागरिकांना 12 जीवनावश्यक वस्तू देण्याचा विचार केला आहे. या वस्तूमध्ये सरकारने अतिशय मोठ्या वस्तूंचा सगळ्यात मोठा भरणा केल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा दिलासा मिळाला. परंतु तुम्हाला या वस्तू मिळण्यासाठी 3 प्रामुख्याने गोष्टी करायच्या आहेत. त्या 3ही गोष्टींची आम्ही पुढे माहिती देणार आहोत. कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना या गोष्टी मिळतील? ज्याचं रेशन कार्ड पिवळं आहे, पांढरे आहे किंवा ऑरेंज, नारंगे या तिघांनाही मिळतील का? याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. आता त्यामध्ये कोणत्या वस्तू मिळतील ते आपण सुरुवातीला पाहूया. त्यामध्ये पहिली वस्तू आहे तांदूळ, दुसरी वस्तू आहे गहू, तिसरी वस्तू आहे साखर, तोरडाळ, पाचवी वस्तू आहे डाळ, खाद्यतेल, मीठ, मसाले, साबण, चहा पावडर, रवा आणि बेसन. या वस्तू अत्यंत माफक दरामध्ये आहे. काही भागात या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबाचा मासिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या आणि त्यांनी महत्त्वाची बातमी दिली ती म्हणजे 6,000 रुपयांची आर्थिक मदत. याचबरोबर राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांना 6,000 रुपयांची थेट आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव विचारित आहे. ही मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. माहितीनुसार ही रक्कम वर्षातून 6 वेळा देण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने ही फक्त रक्कम वर्षातून 3 वेळा म्हणजे दर 4 महिन्याला देण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कोणाला मिळणार फायदा? सरकार या योजनेचा लाभ मुख्यतः खालील रेशन कार्ड धारकांना दिला जाऊ शकतो: पिवळा रेशन कार्ड धारक, केशरी रेशन कार्ड धारक, अंत्योदय अन्न योजना लाभार्थी, गरीब आणि गरजू कुटुंबीय. या योजनेचा फायदा राज्यातील लाखो कुटुंबांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय. सध्या केशात आणि राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अन्नधान्यापासून ते इतर वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबाचा घर खर्च सांभाळणं अत्यंत कठीण झालंय. याच बाजूती सरकारकडून गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. महिलांसाठी याचा मोठा फायदा. या योजनेचा सर्वात मोठा फायदा घरातील महिलांना होणार आहे. कारण घर खर्चाचे व्यवस्थापन बहुतेक वेळा महिलाच करत असतात. जर रेशनवरती अधिक वस्तू मिळाल्या आणि आर्थिक मदत मिळाली तर घर खर्चाचा मोठा भार कमी होऊ शकतो. ग्रामीण भागात मोठा परिणाम. ग्रामीण भागातील कुटुंबांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. कारण अनेक कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे रेशनवरती अधिक वस्तू मिळाल्या तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या निर्णयाची चर्चा सध्या सोशल मीडियावरती चालू आहे. जर योजना प्रत्यक्षात लागू झाली तर राज्यातील जवळजवळ 30 लाख रेशन कार्ड धारकांसाठी ही नक्की मोठी लॉटरी असणार आहे. एकच पाहता रेशन कार्ड धारकांसाठी 12 वस्तू आणि 6,000 रुपयांची मदत. ही योजना लागू झाली तर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. महागाईच्या काळात अशी योजना नागरिकांना आधार देऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रेशनवरती 12 वस्तू आणि 6,000 रुपयांची मदत मिळाली तर तुमच्या कुटुंबाला किती फायदा होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट. मित्रांनो, ही बातमी खास होती तुमच्यासाठी. धन्यवाद.